जय महाराष्ट्र मित्रांनो, बांधकाम परवानगीचा नकाशा जेव्हा आपण सादर करतो त्यावेळी आपल्याकडून इंजिनियर काही फीज घेत असतात। तर नेमकी ही फी किती असायला हवी या संबंधित हा व्हिडिओ आहे। बघा, या व्हिडिओमध्ये मी 1000 स्क्वेअर फूटचे जर बांधकाम असेल, मी प्लॉट नाही म्हणत आहोत, जर तुमची टोटल बांधकाम जर 1000 स्क्वेअर फूटचे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही बांधकाम परवानगीसाठी किती पैसे द्यावे या संबंधित हा व्हिडिओ आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, या व्हिडिओमध्ये आपण एक उदाहरण म्हणून घेत आहोत। तर ही जी फीज आहे ही काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते, म्हणजे वेळेप्रमाणे, ठिकाणाप्रमाणे आणि तुमचं बांधकाम कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे समजा रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इन्स्टिट्यूशनल असेल, वेगवेगळ्या प्रकारचं जर बांधकाम असेल, वरून किती फ्लोअर आहेत म्हणजे किती मजले आहेत, तर याप्रमाणे ही फीज कमी जास्त होऊ शकते। पण एकंदरीत तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून या व्हिडिओमध्ये आपण बघू की नेमकं आपण किती फीज देणे हे गरजेचं आहे आणि कुठे आपली फसवणूक होऊ शकते आणि ती कशी टाळावी या संबंधित हा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, जी सर्वात पहिली पद्धत आहे किंवा ज्याला आपण टाईप ए म्हणू, याला कंप्लीट सपोर्ट म्हणू शकतो। ही अंदाजे यामध्ये तुम्हाला 20,000 पर्यंत खर्च येऊ शकतो। पण बघा, ज्याप्रमाणे मी 12 मुद्दे आपल्या स्क्रीनवर दिलेले आहेत, तर अशाच प्रकारे तुम्ही मग कमीत कमी फी देत असाल किंवा जास्तीत जास्तही फीज देत असाल तर तुमच्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टला अशी लिस्ट त्यांच्याकडून घ्या की नेमकं या पैशामध्ये, या फीजमध्ये मला कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहे। बघा, कंप्लीट सपोर्ट जर तुमचे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट जर तुम्हाला सांगत असतील की आम्ही तुम्हाला कंप्लीट सपोर्ट देत आहोत, पण बघ या कंप्लीट सपोर्टचा अर्थ काय होतो, तर हे तुमच्या स्क्रीनवर 12 मुद्दे दिसत आहे। हे मुद्दे जर तुम्हाला क्लिअरली दिसत नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, तिथून तुम्ही ती लिंक ओपन करून हे सर्व मुद्दे बघू शकता। तर बघा, पहिली जी सर्व्हिस आहे किंवा जो टाईप आहे तो आहे कंप्लीट सपोर्ट। यामध्ये जास्तीत जास्त 20,000, फक्त 1000 स्क्वेअर फूटपर्यंत जर बांधकाम असेल तर जास्तीत जास्त 20,000 पैसे द्यावे, रुपये द्यावे। त्यावर तुम्ही फीज जर देत असाल तर तुमची फसवणूक होत आहे, हे तुम्ही समजून घ्या। बरं, यामध्ये नेमकं काय येतं, तर पहिला जो मुद्दा असतो ज्याला आपण म्हणू की, बघा इथं मी इंग्लिशमध्ये वाचून त्याचं लगेच मराठीमध्ये तुम्हाला समजून सांगतो की जे आपलं कन्स्ट्रक्शन होणार आहे, बिल्डिंग बायलॉजप्रमाणे नेमकं यामध्ये कोणकोणते नियम आपल्याला लागू होणार आहेत या संबंधीची जाणीव करून देणे हे यामध्ये अपेक्षित आहे। ज्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये बघतो की जर 1000 स्क्वेअर फूट, 2000 स्क्वेअर फूट, वॉटेवर जे काही असेल तर मी त्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो की नियम बदल होत असतात। तर त्याचप्रमाणे तुमचा जो एरिया आहे तिथं काय बदल होतील, काय नियम लागतील याची जाणीव करून देणे अपेक्षित आहे संबंधित आर्किटेक्ट आणि इंजिनियरकडून। उगाच लगेच तुम्ही त्यांना पैसे दिले आणि केस सबमिट केले असं करून चालणार नाही। त्यामधील सर्वात पहिली जी सेवा अपेक्षित आहे ते म्हणजे की तुम्हाला त्या जागेबद्दल, तिथं जेव्हा बांधकाम होणार त्या संबंधित सर्व कायदेशीरपणे माहिती समजून सांगणे हे अपेक्षित आहे। दुसरा मुद्दा म्हणजे असा की तुमच्याकडून जे डॉक्युमेंट्स आहेत, जे कागदपत्र आहेत बांधकाम परवानगीची, यांची एक लिस्ट तुम्हाला द्यावी लागेल त्यांना की एवढे एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतील आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्यांना द्यायचे आणि ते डॉक्युमेंट्स ऑनलाईन बांधकाम परवानगी असल्यामुळे स्कॅन करणे सुद्धा जबाबदारी कोणाची येणार, तर संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टचीच। ठीक आहे। तिसरा मुद्दा म्हणजे असा की जो आपण नकाशा सबमिट करणार आहोत, बेसिकली त्याला सबमिशन प्लॅन म्हणतात, पण इथं आपण साध्या भाषेत त्याला 2D प्लॅन म्हणू। तो सबमिट करण्याआधी म्हणजे ते प्रकरण नगरपालिका किंवा महानगरपालिकेत सादर करण्याआधी तुम्हाला एक वेळा दाखवणे, जेणेकरून तुम्ही बघून त्याला मान्यता द्याल की ठीक आहे, मला हे जे बांधकाम परवानगीचा नकाशा आहे हा मान्य आहे। तर तो नकाशा तुमच्यासमोर बनवणे, तयार करणे, म्हणजेच काय माहिती का की होऊ शकते की त्याच जागेमध्ये 2-3 नकाशे बनत असतील तर त्या प्रकारचे तुम्हाला फ्रीडम किंवा आपण म्हणू की स्वातंत्र्य दिले पाहिजे तुमच्या इंजिनियरने की मला 2-3 चॉईसेस मिळायला हवे की हा एक नकाशा सबमिट होऊ शकतो, नंतर हा एक होऊ शकतो आणि हा एक नकाशा तयार होऊ शकतो। तर बेसिकली मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पैसे दिले पूर्णपणे, समजा उदाहरणार्थ आपण इथं 20,000च म्हणून 20,000 जर तुम्ही दिले, याचा अर्थ कोणताही नकाशा सबमिट करायचा नाही आहे। तुम्ही पैसे दिलेले आहेत तर तुम्ही त्यांना मिनिमम 2 नकाशे तरी त्यांच्याकडून डिमांड करू शकता की याच्यामध्ये आणखीन काय बदल होऊ शकतात। म्हणून मी म्हटलं की प्रोव्हाइडिंग 2D प्लॅन टू बी सबमिटेड ऑथॉरिटी, म्हणजे जे ऑथॉरिटीमध्ये सबमिट करणार आहेत नगरपालिकेमध्ये, तो नकाशा तुम्हाला तयार करून देणे हे सुद्धा यामध्ये येणार। चौथा मुद्दा तो म्हणजे असा की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी आहे, तर तुमचं जे प्रोफाईल आहे किंवा तुमची जी KYC आहे ते ऑनलाईन करून देणे, यामध्ये जबाबदारी ही आर्किटेक्ट किंवा इंजिनियरचीच राहणार। त्यानंतर 5वा मुद्दा तो म्हणजे असा की ट्रेसिंग करणे। ट्रेसिंग म्हणजे काय की जे नकाशा तुम्ही तयार केलेला आहे किंवा तुम्ही जो मान्य केलेला आहे की ठीक आहे हा नकाशा मला मान्य आहे, तो सबमिट करण्याआधी त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये ऑनलाईन पद्धतीने तो ट्रेस करावा लागतो। बेसिकली साध्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की त्याला वेबसाईटवर अपलोड करावा लागतो। तर अपलोड करण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती सुद्धा त्यांनाच करावी लागेल। असं नाही आहे की 2D नकाशा दिला आणि तो तुमच्याकडे देऊन दिला किंवा प्रिंट तुमच्याकडे देऊन दिली, ते सबमिट करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचीच राहणार। त्यानंतर जो 6वा मुद्दा आहे तो हाच की जे डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन केले होते, म्हणजे तुमच्या इंजिनियरने स्कॅन केले होते, ते
सबमिट करणे ऑनलाईन पोर्टलवर, BPMSच्या पोर्टलवर ड्रॉइंग आणि बेसिकली आपण असं म्हणू शकतो 5वा आणि 6वा मुद्दा हा असा आहे की ड्रॉइंग आणि डॉक्युमेंट सबमिट करणे ही जबाबदारीसुद्धा इंजिनियर आणि आर्किटेक्टची. त्यानंतर 7वा मुद्दा तो म्हणजे असा की आपली आता बांधकाम परवानगी सबमिट झालेली आहे, पण त्याला आधी एक चार्जेस द्यावे लागतात. आपण त्याला स्क्रुटनी चार्जेस म्हणू. स्क्रुटनी चार्जेस जे असतात नगरपालिका महानगरपालिकेचे ते पेमेंट करायचे आहेत. पण बघा, पेमेंट करायचे आहे म्हणजे ते त्यांच्या खिशातून नाही करतील, पैसे तुमचेच राहतील, पण त्यांच्या बँक अकाउंट म्हणून म्हणा किंवा त्यांचे जे लॉग इन आहे त्यावरून करून द्यावे लागेल. बेसिकली काय असतं, जरी केस तुमच्या नावाने आहे पण त्या संबंधित ज्याही कारवाई होतील, मग ते फीज भरणे असो किंवा प्रिंट करणे असो किंवा डॉक्युमेंट करणे असो, हे सर्व फक्त इंजिनियरच्याच लॉग इनवर पॉसिबल असतात. तर ही जबाबदारीसुद्धा कोणाची राहणार, तुमचे जे स्क्रुटनी पेमेंट आहे करण्याची ही सुद्धा कोणाची राहणार, इंजिनियरची किंवा आर्किटेक्टची. फक्त ते जे पेमेंट आहे ते तुम्हाला द्यावं लागेल त्यांना. हा एक मुद्दा झाला. आणि हे पेमेंट या 20,000च्या व्यतिरिक्त राहणार, कारण की हे पेमेंट्स डायरेक्ट नगरपालिका किंवा महानगरपालिकेला जात आहे. ठीक आहे. पुढील मुद्दा असा, तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता ठीक आहे पेमेंट झालेला आहे. 8वा मुद्दा तो आहे असा की केस तर आपली सबमिट झालेली आहे, स्क्रुटनी पेमेंटची पावतीसुद्धा तुमच्याकडे आली, म्हणजे तुमची केस आता सबमिट झालेली आहे. पण अशा कितीतरी केसेस आहेत की ज्या नगरपालिका महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन सबमिट झालेल्या आहेत, पण अजूनही त्यावर कोणत्याही प्रकारे ॲक्शन घेतलेली नाही आहे, म्हणजे त्या केसेस पडून आहेत. तर अशा केसेस पडून नाही राहाव्या म्हणून तुमच्या इंजिनियरला आर्किटेक्टला फॉलोअप घ्यावा लागतो. त्या संबंधित अधिकाऱ्याचा संबंधित नगरपालिका महानगरपालिकेमध्ये भेट देऊन त्या केसचा पाठलाग करावा लागेल किंवा आपण म्हणू शकतो की फॉलोअप घेऊन ते केस पुढे न्यावी लागेल, जेणेकरून लवकरात लवकर ती केस पूर्ण झाली पाहिजे. म्हणजेच काय की तुम्हाला संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये खूपच आवश्यकता असेल तेव्हाच ते तुम्हाला बोलवतील इंजिनियर आणि आर्किटेक्ट. अदरवाईज सर्व नगरपालिकेमध्ये जाणे, अधिकाऱ्यांसोबत बोलणे, अधिकाऱ्यांची भेट घेणे, काय अडचण आहे समजून घेणे, ही जबाबदारीसुद्धा संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टचीच राहणार. ठीक आहे. पुढील मुद्दा असा की 9 नंबरचा मुद्दा तो म्हणजे असा की इन केस जर तुमच्या केसमध्ये डॉक्युमेंटमध्ये म्हणा किंवा ड्रॉइंगमध्ये जर काही करेक्शन आले तर ते करेक्शन पूर्ण करून देण्याची जबाबदारीसुद्धा तुमच्या इंजिनियर आणि आर्किटेक्टचीच राहणार. बघा, ड्रॉइंगमध्ये जर काही अडचण असेल तर तुमची इंजिनियर आणि आर्किटेक्ट करून देतील. पण आता असं म्हणू की काही डॉक्युमेंटमध्ये जर अडचण असेल तर मुळात डॉक्युमेंटसाठी तुम्हाला जावं लागेल, पण डॉक्युमेंट करेक्ट केल्यानंतर ते परत अपलोड करण्याची जबाबदारीसुद्धा यांचीच राहणार, म्हणजे इंजिनियर आणि आर्किटेक्टची. ठीक आहे. त्यानंतर 10वा मुद्दा तो म्हणजे हाच की डेव्हलपमेंट चार्जेस. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की संबंधित नगरपालिकेचे काही आपण म्हणू शकतो की विकास शुल्क जे आहेत ते तुम्हाला येतील किंवा डेव्हलपमेंट चार्जेस येतील. तर हे 20,000तून कट नाही होणार, हे तुम्हाला नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला द्यायचे आहेत ज्याप्रमाणे स्क्रुटनी पेमेंट होते. पण हे पेमेंटसुद्धा तुम्ही घर बसल्या लॉग इन करून नाही करू शकत. हे पेमेंटसुद्धा संबंधित इंजिनियर आणि आर्किटेक्टलाच करावं लागेल आणि ते तुम्हाला करून देतील. बस ते फीस तुम्हाला त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावं लागेल किंवा आपण त्यांना भेटूनसुद्धा ही प्रोसिजर करू शकतो. पण आपण एवढे जर पैसे देत आहोत तर माझं हेच राहणार की ती अमाऊंट तुम्ही त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करा, जेणेकरून घर बसल्या तुम्ही त्यांना ती पेमेंट कराल आणि पेमेंट केल्यानंतर ती त्यांची जबाबदारी राहणार की तुमचं जे पेमेंट आलेलं आहे ते संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिकेला पोचवणे. तर ही सुद्धा जबाबदारी कोणाची राहणार, संबंधित इंजिनियर आणि आर्किटेक्टची. त्यानंतर जो 11वा मुद्दा आहे हा सर्वात महत्त्वाचा आहे. बघा, आता तुम्ही सर्व पेमेंट केलेलं आहे म्हणजे काय की तुमचं जी बांधकाम परवानगी ती सँक्शन झालेली आहे किंवा तुम्हाला मिळालेली आहे. पण ती जेव्हा प्रिंट होते, आपण एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुम्हाला त्यावर 3 DSC लावावं लागतील. एक सर्वात महत्त्वाची संबंधित जे अधिकारी असतील त्यांची, त्यानंतर इंजिनियरची जे स्वतः तुमचे इंजिनियर किंवा आर्किटेक्ट त्यांची, आणि तिसरं म्हणजे तुमची. आता बघा, यासाठी DSCची गरज असते, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. हे प्रकारे एक USB टोकन असतं. तर हे तयार करून देणे हे सुद्धा या 20,000तच येणार. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पैसे खर्च करण्याची गरज नाही. हा एक 2 ते 3,000 रुपयाचा खर्च असतो. तर हा खर्चसुद्धा इंजिनियरकडेच राहणार आणि ते तुमची DSC बनवून देतील आणि त्यानंतर ती DSC त्या पेपरवर किंवा त्या सर्टिफिकेट आणि प्लॅनला अपलोड करून देतील आणि संबंधित DSC परत तुम्हाला करतील. तर अशा प्रकारे DSC करून देणेसुद्धा ही इंजिनियर आणि आर्किटेक्टची जबाबदारी राहणार. आणि शेवटचा 12वा मुद्दा तो म्हणजे असा की सर्व DSC झालेल्या आहे, फीस भरलेल्या, सर्व प्रोसिजर झाली, पण हे जे प्रिंट आहेत सर्टिफिकेटच्या आणि सँक्शन प्लॅनच्या, ह्या तुम्ही घरबसल्या प्रिंट नाही करू शकत. हे सुद्धा इंजिनियर आणि आर्किटेक्टलाच तुम्हाला द्यावं लागेल. तर ही झाली सर्वात पहिली पद्धत, कंप्लीट सपोर्ट. आणि या बेसिसवरच आता आपण पुढे जाणार आहोत की यामध्ये आता जर आपण पैसे कमी करत आहोत तर कोणकोणत्या सर्व्हिसेस कमी होतात. तर माझं एक विनंती आहे की हा जो पॉईंट मी तुम्हाला 12 पॉईंटचा सांगितलेला आहे, एक वेळा डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक आहे ती ओपन करा,
हवं तर हा व्हिडिओ इथं थांबवू शकता आणि त्यानंतर ते सर्व 12 पॉईंट एक वेळा आरामात वाचून घ्या. त्यानंतर परत आपण या मुद्द्यावर येऊ आणि हा व्हिडिओ पुढे नेऊ. ओके, आता बघा दुसरी जी पद्धत आहे त्यामध्ये तुमचे जवळपास 5,000 कमी होतील, पण त्यामध्ये आपलं काय काय नुकसान होत आहे किंवा काय काय गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतील त्या बघा. सर्वात पहिला मुद्दा की आता या केसमध्ये इंजिनियर तुम्हाला नियम सांगत बसणार नाहीत. ते सरळ तुमच्याकडून तुमचे डॉक्युमेंट्स घेतील, ते स्कॅन करतील, त्याप्रमाणे एक नकाशा बनवतील आणि तो नकाशासुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे राहणार. ते तुम्हाला यामध्ये ऑप्शन देतील नाही. ठीक आहे, जरी मी इथं टिक केलेलं आहे पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये इंजिनियर सहसा इथे ऑप्शन देत नाही. पण जर तुम्ही माझ्याकडून जर ही सर्व्हिस घेतली असेल अकोला जिल्हा किंवा अकोट नगरपालिकेमधून जर तुम्ही असाल तर त्या केसमध्ये ही सर्व्हिस मी देत असतो की 2D प्लॅन मी देणार, पण आपण नियम त्यामध्ये सांगत बसणार नाही. ही सर्व्हिस इथे कट होते आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर जे KYC आहे ते सुद्धा केलं जाणार. ट्रेसिंग जे आहे बेसिकली केस जी अपलोड करायची आहे ही सर्व प्रोसिजर त्यामध्ये होणार. पण यामध्ये जो सर्वात महत्त्वाचं जे नुकसान आहे, चला आपण हा नियम थोडा वेळ बाजूला विषय ठेवू, पण यामध्ये जे तुमचे 2 महत्त्वाचे जे नुकसान होत आहे 5,000 कमी करून, तो काय होणार ते कोणकोणते आहेत बघा. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे असा की तुमची केस सबमिट केल्यानंतर त्या केसमध्ये काय होत आहे, करेक्शन आलेले आहेत की नाही, ही जी फॉलोअप आहे किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेटणे, नगरपालिका महानगरपालिकेला वेळ देणे, ही जबाबदारी आता इंजिनियर घेणार नाही. आता ती जबाबदारी तुमची राहणार. तुम्हाला बघावं लागेल की तुमची केस कोणत्या इंजिनियरकडे आहे, कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, त्यांनी त्यावर काम केले किंवा नाही. तर हा जो सर्व पाठलाग आहे हा तुम्हाला करावा लागेल. बेसिकली तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि त्यानंतर आणखीन महत्त्वाचा विषय म्हणजे असा की यामध्ये जी DSC आहे, आता DSC आपल्या इंजिनियर आपल्या पैशातून बनवणार नाही किंवा तुम्हाला ती सर्व्हिस देणार नाही. ती DSC तुम्हाला बनवून आणावी लागणार. ठीक आहे, आणि त्यामुळे अशा प्रकारे मी म्हणू शकतो की एक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये फॉलोअप घेण्यासाठी तुमचा वेळ जाणार आणि दुसरं म्हणजे DSC बनवण्यासाठी जो खर्च आहे तो तुम्हाला उचलावा लागणार. बस एवढाच इथं एक तुमचं नुकसान होत आहे. आता हे नुकसान तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे, म्हणजे हे नुकसान आहे की नाही हा तुमचा एक वैयक्तिक प्रश्न राहणार. पण या केसमध्ये आपण म्हणू शकतो की फक्त टेक्निकल सपोर्ट म्हणजे काय, तुमची केस सबमिट केल्यानंतर त्या केसमध्ये तुमचे पेमेंट करणे, ड्रॉइंगमध्ये जर काही करेक्शन आले डॉक्युमेंट ते अपलोड करून देणे आणि त्यानंतर तुम्हाला फायनली प्रिंट करून देणे. पण या सर्व प्रोसिजरमध्ये तुम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हा की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये वेळ तुम्हाला द्यावा लागेल आणि DSC सुद्धा तुम्हालाच बनवावी लागेल. आता पुढील जी पद्धत आहे ती म्हणजे सबमिशन ओनलीमध्ये हा खर्च 10,000पर्यंत येऊ शकतो. आता सबमिशन ओनली म्हणजे काय, तर फक्त तुमची केस सबमिट केल्या जाणार. केस सबमिट केले जाणार म्हणजे नेमकं काय बघा. आता तुम्हाला नियमांची माहिती दिली जाणार नाही. त्यानंतर डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला फक्त लिस्ट दिले जाणार की सर हे तुम्हाला डॉक्युमेंट आहेत, पण ते डॉक्युमेंट स्कॅन करून संबंधित इंजिनियरच्या ईमेलवर पाठवणे तुमची जबाबदारी राहणार. त्यानंतर इंजिनियर तुमच्यासाठी एक 2D प्लॅन बनवतील. तो प्लॅन मोस्ट ऑफ द केसेसमध्ये हा ऑप्शनल नाही राहणार. म्हणजे ते एकच प्लॅन कोणतं तरी बनवतील आणि त्या बेसिसवर तुमची KYC केल्या जाणार, तुमचा नकाशा तयार केला जाणार, तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केले जाणार, इथपर्यंत प्रोसिजर होणार. आता बघा इथं जे स्क्रुटनी पेमेंट आहे, जो 7 नंबरचा पॉईंट आहे, आपण मागच्या केसमध्ये बघितलं होतं की इंजिनियर करून देत होते. आता इंजिनियर करून देणार नाही. त्या केसमध्ये इंजिनियर तुम्हाला काय म्हणतील की सर तुम्ही आमच्या ऑफिसला या, म्हणजे तुमचा वेळ घेतील. तुम्ही आमच्या ऑफिसला या, तुमचं क्रेडिट कार्ड वॉटेवर जे काही कार्ड असेल किंवा फोनपे गुगल पे वॉटेवर जे काही असेल ते सोबत आणाल आणि आम्ही इथं लॉग इन करून देणार. तुम्ही पेमेंट स्वतः करायचं. तर ती जबाबदारी आता तुमची राहणार ओनर म्हणून. ठीक आहे, त्याप्रमाणे मागच्या पॉईंटमध्ये जसं होतं की फॉलोअप तुम्हालाच घ्यावा लागेल, तुम्हालाच नगरपालिकेमध्ये वेळ द्यावा लागेल. पण हा आपल्या केसमध्ये जर काही करेक्शन आले तर एक करेक्शन इंजिनियर करून देतील. सेम आता आपली केस पास झाली, त्यानंतर डेव्हलपमेंट चार्जेस भरणार आहे. परत इंजिनियर तुम्हाला कॉल करतील, तुमच्याकडून ते पेमेंट घेणार नाही की आमच्या अकाउंटला ट्रान्सफर करा मग आम्ही करून देतो. एवढा वेळ साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर इंजिनियर एवढा टाईमपास करणार नाहीत, एवढा स्वतःचा वेळ घालवणार नाहीत. ते सरळ तुम्हाला तुमच्या म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवतील आणि म्हणतील की सर एवढे डेव्हलपमेंट चार्जेस आलेले आहेत, तर तुम्ही बघा तुम्हाला जर बँकेच्या थ्रू करायचं असेल तर बँकेत जाऊन कराल, तुम्हाला वाटत असेल तर कार्डमधून कराल, तुम्हाला वाटत असेल तर फोनपेमधून करा. आणि हो एक गोष्ट काळजी घ्या, दोन्ही पेमेंट मग ते स्क्रुटनी पेमेंट असो किंवा डेव्हलपमेंट चार्जेसचे पेमेंट असो हे तुमच्या कार्डमधून होत आहे, त्यानंतर तुमच्याकडून होत आहे. बेसिक ते फक्त तुम्हाला लॉग इन ओपन करून देत आहेत. त्या केसमध्ये पेमेंट जर फेल झाले तुमचे तर त्या पेमेंट फेल होण्याची जबाबदारी संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट घेणार नाही, कारण की हे त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये नाही आहे. तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल.
त्यानंतर मागच्या पॉईंटप्रमाणे DSC-सुद्धा तुम्हालाच तयार करावी लागेल. मग इंजिनियर काय देतील, तुम्हाला फक्त एक प्रिंट देतील. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर सी टाईप जो आहे किंवा सबमिशन ओनली जी आहे परमिशन, हे आपण यामध्ये 10,000 देत आहोत. पण यामध्ये जर बघितलं तर इंजिनियर फक्त आपल्याला आपली केस सबमिट करून देत आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला मोस्ट असं म्हणू शकतो आपण की एक 40% काम इंजिनियर करत आहेत आणि 60% काम तुम्हाला करावं लागेल. तर तेवढा वेळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये सुद्धा तुमच्या इंजिनियरला काम देऊ शकता बांधकाम परवानगीचं. आता जे सर्वात स्वस्त जी पद्धत आहे ही सहसा मी कोणालाही रिकमेंड करणार नाही, कारण की या केसमध्ये परमिशन मिळण्यासाठी किती वेळ लागणार हे आपण सांगू शकत नाही. कारण की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यामध्ये फक्त 3च ग्रीन टिक आहेत आणि ते कोणकोणते आहेत बघा. एक की ओनरची KYC तयार करून देणे, त्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन परमिशन जे डॉक्युमेंट आहे किंवा जो प्लॅन आहे तो अपलोड करून देणे आणि सर्वात शेवटी आहे की त्यांना ती संबंधित जे बिल्डिंग परमिशन आहे सँक्शन झाल्यानंतर प्रिंट काढून देणे. बस, या व्यतिरिक्त काही नाही. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर या केसमध्ये नकाशासुद्धा तुम्हालाच तयार करावा लागत आहे, डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला स्कॅन करावा लागत आहेत, फॉलोअप तुम्हालाच घ्यावा लागत आहे. इन केस जर काही करेक्शन आलं तर ते सुद्धा तुम्हालाच करावं लागतील. म्हणजेच काय, या केसमध्ये कधी कधी काय होतं की इंजिनियर फक्त आपला लॉग इन आणि पासवर्ड इतर इंजिनियरला देऊ शकतात आणि त्याद्वारे तुम्ही तशा प्रकारे केस करू शकता. पण ही ओनर जे असतात यांच्या केसमध्ये ही पद्धत चालू शकत नाही, कारण की नकाशा तयार करण्यासाठी तुमच्याकडे संबंधित सॉफ्टवेअर गरजेचे आहे, त्यानंतर ते नॉलेज असणे गरजेचं आहे. ही पद्धत कोणाच्या कामाची आहे तर जे डेव्हलपर आहेत, बिल्डर आहेत किंवा अदर इंजिनियर आहेत ज्यांना या गोष्टीमधलं नॉलेज आहे, तर तेच त्याच प्रकारचे व्यक्ती अशा पद्धतीमध्ये बसू शकतात आणि त्यांचा तेवढा पैसा वाचू शकतो. आणि मित्रांनो, जोक्स म्हणून फक्त एक शेवटची पद्धत सांगतो की ज्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाही लागणार नाही. तुम्ही इंजिनियरला 1 रुपयाही न देता बांधकाम परवानगी मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही नाही करायचं आहे, फक्त तुम्हाला डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग करावी लागेल सिव्हिलमध्ये, त्यानंतर नगरपालिका महानगरपालिकेचं एक लायसन काढावं लागेल आणि त्यानंतर नकाशा तयार करून संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये ऑनलाईन सबमिट करावं लागेल. म्हणजे जी पहिली पद्धत होती ती सर्व कामं तुम्हाला करावी लागतील. या केसमध्ये तुम्हाला 1 रुपया चार्ज लागणार नाही. जोक्सचं पार्ट हे मी फक्त त्या व्यक्तींसाठी सांगत आहो की ज्यांच्याकडे त्यांचा मुलगा किंवा मुलगी जस्ट एंटर झालेले आहेत, म्हणजे पासआउट झालेले आहेत आणि ते लायसन वगैरे अप्लाय करून अशा प्रकारे स्वतःच्या घरची बांधकाम परवानगीसाठी अप्लाय करू शकतात. अशा केसमध्ये त्यांना इंजिनियरला 1ही रुपये द्यावा नाही लागेल. त्यासंबंधितसुद्धा माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे की कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं ते सुद्धा तुम्ही बघू शकता. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.